पाठनं वयं कुर्मः, पठनं वयं कुर्मः। 6 श्लोकापर्यन्तं वयम् आगता। वयं किं किं पठितवन्तः? रक्तपित्तस्य कारणानि वयं पठितवन्तः। न केवलं वृषोष्णतीक्ष्णं लवणं कट्वाम्लैः पदार्थैः अन्नैः सेवितं रक्तपित्तम् उद्भवति। ते विदाहिदीभिः एव त्याने पोटात पण आग व्हायला पाहिजे। अन्यत् किं वयं पठितवन्तः? अतिसेवनं च उभयमस्ति। एकवारं यदा वयं खादितवान् तदापि बहुमात्रेण तदापि अपि सेवनम् अस्ति। अन्यत् चिरकालपर्यन्तं वयं यत् खादितवान् यत् कारणानि सेवितवान् ते अपि अतिसेवनमस्ति। एतद्वयोः अर्थः वयं पठितवन्तः। रक्तं पित्तं अन्योन्य भावसम्बन्धेन ते वर्धन्ते, तस्य प्रमाणः पित्तरक्तस्य अपि वर्धते। एतादृशं वयं जानीमः। अनन्तरं वयं पूर्वरूपं रक्तपित्तस्य कथमस्ति, किमस्ति, कानि कानि अस्ति रूपाणि वयं तत्र पठितवन्तः। आता आपण 7व्या श्लोकाला आलेलो आहोत। 3रा अध्याय 7वा श्लोक। तिसरा अध्याय 7व्या श्लोकाला आलेलो आहोत। पान नंबर 467 7वा श्लोक। मी आता सुरू करतो वाचायला। सातवा श्लोक। ऊर्ध्वं नासाक्षी कर्णास्यै ऊर्ध्वं नासाक्षी कर्णास्यै मेढ्र योनि गुदैरधः कुपितं रोमकूपैश्च समस्ताः तैः तत् प्रवर्तते। संधी बघा कशी गेलेली आहे। ही जे ऊर्ध्वगत रक्तपित्त आहे ते वरील मार्गाने म्हणजे नासा अक्षी त्याला सांगितलं की काल परवाच्या त्याच्यामध्ये की ज्यावेळी अंग शरीराचं एक्सप्लेन करायचं असतो त्यावेळी एक वचन वापरतात, नाकाने श्वास घ्यायचा असं आपण उच्च व्यवहारात वापरतो, नाकपुड्यांनी श्वास घेतो असं नाही सांगत। त्यामुळे एक वचन अनेक अवयव असले तरी ते एक वचनामध्ये घेतले जातात। तर ऊर्ध्वं नासाक्षी कर्णास्यै मेढ्र योनि गुदैरधः कुपितं रोमकूपैश्च समस्तैः तत् प्रवर्तते असं त्यांनी सांगितलेलं आहे। आता सर्वांग सुंदर टीका वाचूया। ऊर्ध्वग रक्तपित्तं कुपितं, ऊर्ध्वगम रक्तपित्तं कुपितं, हे कसं कुपित झालेलं आहे? कुपित झालेलं आहे रक्तपित्त। कुठलं? ऊर्ध्वगम। विशेषण लागली ना त्याला, विशेषण विशेषासारखं चालतं। नासादीही म्हणजे नासादी जे अवयव आहेत हे नासा, कर्ण, मुख, अक्षी सप्तदीही द्वारैः प्रवर्तते। कुपित झालेलं रक्तपित्त ऊर्ध्व मार्गाने नासादी द्वारांमधून जी 7 द्वार आहेत, 2 कान, 2 नाकपुड्या, 2 डोळे आणि 1 तोंड, याच्यातून काय होते? प्रवर्तते। वर्ततेला प्र लागला, प्रवर्तते, बाहेर पडतं। अधोगम रक्तपित्तं कुपितं मेढ्र योनि गुदैः स्त्रीभिः
अधोग्रस्तपित्तम कुपितम मेंढ्र योनी बुधैही स्त्रीभिः द्वारैही प्रवर्तते. अधोग्रस्तपित्त आहे जे आहे ते मेंढ्र योनी बुध अशा तिन्ही मार्गाने बाहेर पडतो. आता ते सांगितलेलं आहे. प्राणी अंगानाम द्वंद्व एक इथे आपण वाचलेलं पण काल काहीतरी आपलं हे गेला आवाज गेला. प्राणी अंगानाम द्वंद्व एकव इति अस्य एकवत इति अस्य प्रायिकत्वाद बहुवचनम अत्र न दृष्टम. त्यांनी काय सांगितलंय? तेच सांगितलं की प्राण्यांची जे अंग आहेत, मनुष्याची जे अंग आहेत, ती जी वेगवेगळी द्वंद्व असली, दोन नाकपुडे असल्या, दोन डोळे असले, दोन कर्ण असली, तरी ते जातीवाचक शब्द आहे आणि त्यामुळे इथे बहुवचन तुम्हाला दिसत नाही. बहुवचन दिसत नाही म्हणजे काय? इथं ते असं नाही म्हणत आहे नासिकाभ्याम. ग्रॅमॅटिकली काय म्हणायला पाहिजे त्यांनी? नासिक श्लोकामध्ये नासिकाभ्याम है ना, कर्णाभ्याम दोन्ही कर्णातून असं म्हणायला पाहिजे की दोन्ही कर्णातून दोन्ही नागपुड्यातून. तसं म्हणत नाही ते म्हणतात की हे द्वंद्व जरी असलं तरी ते अंग आहे, जातीवाचक असतं आणि त्यानुसार व्याकरणाच्या नियमानुसार ते एक वचनात आहे. तथा रोमकूपही समजता. रोमकूपही आम्ही का घेतलं? रोमकूप आम्ही याचं बहुवचन का घेतलं? रोमकूपही समजतही की सर्व रोमकूपातून हे सांगण्यासाठी. नुसतं एक रोमकूप घेतलं असतं तर त्याच्यात संदेह निर्माण झाला असता. म्हणून रोमकूपांची संख्या जास्त आहे, त्यामुळे रोमकूपही समजतही असं आम्ही घेतलं. शब्द शब्दान न लेट लोक जॉईन होतात. शब्दान शब्दान नासा अक्षी कर्ण अस्य मेढ योनी उदैर उभयमार्गाभ्याम तत् रक्तपित्तम प्रवर्तते. ही जी उभय मार्गांमध्ये म्हणजे वरचे 7 आणि खालचे 3 अशा पद्धतीने त्या दोन्ही मार्गाभ्याम त्या मार्गांमधून पंचमी आहे. ज्या त्या मार्गांमधून जे येतं ते उभयगत रक्तपित्त आहे. दोन्ही मार्गाभ्याम द्वितीय पंचमी जे वचन आहे दोन्हीतून येतं ते मार्गाभ्याम मार्गेभ्य. तर त्याच्यातून येतं ते उभयगत रक्तपित्त आहे. तत् रक्तपित्तम प्रवर्तित, त्याला रक्तपित्त आपण म्हणतात. कळालं? या श्लोकामध्ये काय महत्व सांगितले त्यांनी की ऊर्ध्व मधून येणारे ऊर्ध्व, अधो मधून येणारं अधो. आणि आम्ही श्लोकामध्ये वर एक वचन वापरले कारण तशा पद्धतीने आपण अवयव घेतो जसे ते बहुवचन असते तरीही. आणि रोमकूप हे बहुवचन घेतलेले आहे कारण रोमकूपही समजतेही, सर्व रोमकूपातून ही घटना सांगण्यासाठी ते घेतलेलं आहे. हे माद्री काय म्हणतायत आयुर्वेद रसायन रूपम आह. कोणाच तरी माईक चालू आहे, माईक कृपया बंद करा. कोणाचं चालू आहे माईक? जयश्री, डॉक्टर जयश्री मादेकर, माईक बंद करा. तर हेमाद्री काय म्हणतात रूपम आह म्हणजे रूप असं आम्ही सांगतोय. आह हा भ्रू धातू आहे, नवीनांना जरा होतं त्यामुळे. तर लकार जो आपण वापरतो लट लकार त्याच्यामध्ये ब्रुवामी ब्रुवावह ब्रुवाम ब्रुवती ब्रुवतः ब्रुवंती असं होतो तो शब्द. आणि त्या ब्रुवती जो आहे परस्मै पद त्याच्यामध्ये आह आपण वापरतो एक वचनाला. आणि बहुवचन असेल तर आहू असं वापरतो. तर रूपम आह रूप आम्ही सांगत आहोत. ऊर्ध्वम इति ऊर्ध्वम इति तस्यात कस्यचित. तुम्हाला मी चित आणि छान सांगितलं. कस्यचित, कस्य म्हणजे कोणाला, कोणाचं तरी, चित लागली कोणाचं तरी. कस्यचित ऊर्ध्वम कस्यचित अधः. म्हणजे कोणाला तरी ऊर्ध्व, कोणाला तरी अध. कस्यचित रोमकूपैही, कोणाला तरी रोमकूपांमधून. कस्यचित समस्तैही मार्गैही प्रवर्तते, आणि कोणाला तरी सर्व मार्गातून रक्तपित्त होऊ शकतं. कस्यचित व्यक्तिपरत्वे प्रत्येकाचे मार्ग बदलणार, दोषपरत्वे प्रत्येकाचे मार्ग बदलणार. त्यामुळे त्यांनी कस्यचित ऊर्ध्वम कस्यचित अधः कस्यचित उभयः
रूपैः आणि कस्य ते समस्त मार्गैः प्रवर्तते. ठीक आहे. पुढचा श्लोक 8 नंबर श्लोकाला आलोय आपण. निदानस्थान रक्तपित्ताध्याय 8 नंबर श्लोक. ऊर्ध्वं साध्यं कफात् यस्मात् यस्मात् विरेचन साधनम बहुऔषधम च पित्त काय सांगितले. ऊर्ध्वम आहे ते साध्य आहे. ते कफात होतं. कफात पंचमी एक वचन कफापासून होतं. यस्मात सप्तमी एक वचन त्यामध्ये नाही. यस्मात पंचमी एक वचन त्यापासून त्यामध्ये विरेचन साध्य आहे. ऊर्ध्व जे आहे ते. आणि बहुऔषधम च त्याच्यात खूप औषध आहेत. पित्तस्य विरेको ही वर औषधम. पित्ताचं विरेचन हेही एक वर औषधम. वर म्हणजे श्रेष्ठ. वर पक्ष वधू पक्ष वर म्हणजे श्रेष्ठ. तर वर औषधम आहे. श्रेष्ठ औषध आहे. अनुबंधी कफो यत् तत्र तस्यापि शुद्धकृत. जो अनुबंधी कफ आहे यत् तत्र तस्यापि तो जो आहे त्याचंही हे जे विरेचन आहे ते शुद्धीकृत म्हणजे शोधन करतो. शुद्ध करतो. कषायाः स्वादयो अपि अस्य विशुद्ध श्लेष्मणो हिता. कषायः काय सांगितले. कषाय आहे बहुवचन आहे ना. कषाय रसाचं बहुवचन कसं होणार आहे की नाही. कषाय रस एकच असतो. तर म्हणजे कषाय कशती इति कंठम इति कषाय आहे ना. हा कषाय नाही ते अपेक्षित आहे. कषायाः म्हणजे पंचविध कषाय कल्पना. बहुवचन आहे ना. पंचविध कषाय कल्पना. कषायाः कस्य कषायाः स्वादवो. ज्या स्वादूंच्या कषाय कल्पना ज्या केलेल्या आहेत. अपि अस्य विशुद्ध श्लेष्मोहिता विशुद्ध झालेल्या श्लेष्मासाठी शोधून झालेल्या श्लेष्मासाठी कषायाः कल्पना ज्या आहेत स्वरस कल्प फांट ज्या आहेत त्या मधुर रसाच्या या हितकर आहेत असं ते सांगतायत. विशुद्ध श्लेष्म म्हणजे कुठला. शोधन झालेला. ज्याने विरेचन वर जे सांगितले विरेचनाने शोधन झालेला जो श्लेष्म आहे त्याच्यासाठी नंतर ह्या कल्पना मधुर रसाच्या हितकर आहेत. किमु उक्त तिक्ता. किमु हा शब्द येतो ऍक्च्युअली आणि किमुचा हे एकदम शॉर्ट जी भाषा शैली असते ती एकदम शॉर्ट असते. तर किमुक्तम असं जरी आपण ते बोलू शकतो. किमो तिक्ता कषाया वा हे निसर्गात कफापा. जे तिक्त कषाय आहेत ते निसर्गतः कफापा म्हणजे कफ कमी करणारेच आहेत. त्यात काय विशेष असा तो शब्द येतो. किमो त्यात काय विशेष ते करणारच आहेत निसर्गतः. असं आता या श्लोकाच्या टीकावरती आपण ऊर्ध्वगम रक्तपित्तम साध्यम. रक्तपित्त कसं ऊर्ध्वगम. आता हे ऊर्ध्व या रक्तपित्ताला विशेषण आहे. रक्तपित्तस्य करायचं असेल तर ऊर्ध्वस्य रक्तपित्तस्य असं आहे ना. रक्तपित्तात करायचं असेल तर ऊर्ध्वात रक्तपित्तात. लक्षात आलं. तर विशेषण हे विशेषणासारखं चालतं. हे लक्षात ठेवा. रक्तपित्तामध्ये करायचं असेल तर ऊर्ध्वे रक्तपित्ते असा शब्द आहे. तर हे द्वितीय आहे ना. ऊर्ध्वगम रक्तपित्तम साधून. ऊर्ध्व रक्तपित्त हे साध्य आहे. यस्मात् कारणात कफात अधिकात जायते. काय. यस्मात त्याच्या कारणांमध्ये कफ अधिक असतो. कफापासून त्याची जी कारण आहे कफापासून अधिकापासून असतात. पासून आलं ना सगळ्यांना पंचमी लागली असतात. तर विरेचनम साध्यम ते विरेचन साध्य आहे. कुठलं ऊर्ध्व रक्तपित्त. किम विरेचनम साध्यम ऊर्ध्व रक्तपित्तम विरेचनम साध्यम. कस्य कारणात
अधिक कारणात, कफात अधिक कारणात जायते अथा तत् विरेचनं साध्यम साध्यते अनेन इति साधनं चिकित्सितम. साध्यते अनेन इति साधनं चिकित्सितम. तुम्हाला तुम्ही काय सांगितला, कुठला प्रत्यय? तत् प्रत्यय. चिकित्सा दिल्यावर जो साध्य होतो त्याला ते साधन, त्याला चिकित्सा हे साधन आहे असं ते त्यांनी सांगितलेलं आहे. चिकित्सितम, चिकित्सा कर्तुम इच्छति सह चिकित्सितम. ज्याला चिकित्सा दिली गेली आहे त्याने तो साध्य होणार आहे अशा पद्धतीने. तच्च ऊर्ध्व रक्तपित्तम बहुषधम, ऊर्ध्व रक्तपित्त मध्ये बहुषधम, खूप औषध आहेत अशा पद्धतीने ते सांगितलेलं आहे. ऍक्च्युली खूप नाही औषध, पुढे ते सांगतायत. बहु औषधम यस्य तद बहुषधम, बहु औषध यस्य समास सांगितलंय. बहु औषधम यस्य, ज्याची तो बहु औषध आहे, ज्याची बहु औषध होऊ शकतात तो बहु औषध आहे. अनेक साधनम म्हणजे अनेक साधनांपासून, अनेक साधन असलेला. मधुर कषाय तिक्त द्रव्य साध्यत्वा, मधुर कषाय तिक्त द्रव्य साध्यत्वा, हा जो ऊर्ध्व रक्तपित्त आहे त्याला आपण गोड देऊ शकतो, कषाय देऊ शकतो आणि तिक्त पण देऊ शकतो. अपिच यस्मात विरेका पित्तस्य वर औषधम, आणि त्यामध्ये पित्तामध्ये विरेचन हे वर औषध आहे. म्हणजे दोन्ही गोष्टी साध्य होत आहेत. तथा उत्तम, तथा सांगितलेलं आहे विरेचनम पित्तहराणाम. काय सांगितलेलं आहे? पित्तहराणाम म्हणजे पित्तहरणांच्या मध्ये विरेचन हे श्रेष्ठ आहे. ज्यावेळी खूप ग्रुप मध्ये एक असं सांगायचं असेल त्यावेळी षष्टी याच्या सप्तमी विभक्ती वापरतात. म्हणजे पुष्पेशु कमलम श्रेष्ठम, म्हणजे पुष्पांमध्ये कमल श्रेष्ठ आहे ना. क्षत्रियेषु अर्जुन हा श्रेष्ठ, क्षत्रियांमध्ये अर्जुन श्रेष्ठ आहे. तर किंवा षष्टीचाही स्पेशल प्रयोग केला जातो. दोषाणाम वातः चला, दोषांमध्ये वात चला आहे असं. तर विरेचनम पित्तहराणाम, पित्तहरणामध्ये विरेचन श्रेष्ठ आहे. श्रेष्ठ शब्द बोलावं नाही लागत, ते ह्याच्यामधलं हे असं असेल. यच्च तस्मिन ऊर्ध्वगे रक्तपित्ताख्ये व्याधो कफो अनुबंधी, ही जी तस्मिन त्यामध्ये, तस्मिन सप्तमी एक वचन, तस्मिन सप्तमी एक वचन आलं बरोबर आहे, म्हणून ऊर्ध्वगे आलं, ते पण सप्तमी आले एक वचन. तस्मिन त्यामध्ये, ऊर्ध्वगामध्ये, रक्तपित्ताख्ये रक्तपित्तामध्ये काय आहे? व्याध्यो व्याधीमध्ये काय आहे? कफो अनुबंधी, कफाचा अनुबंध आहे. कफाचं अनुबंधी आहे, कफा अनुबंधी आहे ऊर्ध्वक मध्ये. तस्य अनुबंधी लक्षात ठेवा, ऊर्ध्वक मध्ये कफ अनुबंधी आहे आणि पित्त उत्पादक आहे. कारण ह्याच्यामध्ये कशामध्ये अनुवादामध्ये असं दिलेलं असेल की नाही काय माहिती नाही. तर तसं आहे, कफ अनुबंधी असतं. तस्य अनुबंधीनाः कथप्रत्यय, कथप्रत्यय लागला ना. अनुबंधीनाः कफस्य, अनुबंधी झालेला कफ है ना, भूतकाळ. अनुबंधी झालेल्या कफाचं विरेचनम शुद्धीकृतम शोधनम करोती, विरेचनाने शुद्धीकृत होतं, त्याचं शोधन होतं अनुबंधी झालेल्या कफाचं. तो हेतोर ऊर्ध्वगम रक्तपित्तम साध्यम. आता म्हणून जो हेतू आहे ऊर्ध्व रक्तपित्ताचा, हेतू सांगण्याचा हेतू काय आहे की रक्तपित्त हे साध्य आहे. कषायाः, कषायाः इत्यस्य अर्थः किं? कषायाः स्वरस कल्क श्रुत शीत पांठाख्याः. स्वरस कल्क श्रुत शीत पांठ हे सगळे जे आहेत ते सगळं कषाय आहेत. ते स्वादो अपि हिता, ते ज्या मधुर रसांच्या ज्या केलेल्या आहेत त्या हितकर आहे. हिता व्याधी प्रतिपक्षत्वात सांगणं गरजेचं आहे. हा जो व्याधी आहे रक्तपित्त
जो पित्तापासून झालेला आहे, जो रक्तापासून झालेला आहे, त्या व्याधीच्या प्रतिपक्षत्वात हा मधुर रस आहे. फक्त त्या व्याधीच्या प्रतिपक्षत्वात आहे, व्याधीच्या विरोधी आहे हा रस, लक्षात घ्या. व्याधीच्या प्रकाराच्या विरोधी नाहीये. व्याधीचं आत्ताच जे कारण आहे त्याच्या विरोधी नाहीये. न तू दोष प्रतिपक्षत्वात वारेण दोष समानत्वात तेषाम. ही दोष कशाने झाला आहे? ऊर्ध्वग्रस्त पित्त कफानुबंधीने झालेला आहे. त्यामुळे मधुर रस हा त्या दोषाचा समान आहे. दोष समानत्वात हा त्या दोषाशी समान आहे. कुठल्या? कफाची. तरी पण आपण देतोय का? कारण तो व्याधी प्रतिपक्षत्वात. आणि कधी देतोय? विरेचनम शुद्धीकृतम कफस्य. विरेचनाने कफाचं शोधन झाल्यानंतर काय देतोय तुम्ही? मधुर रस देताय. कशा वाटे देताय? रस, कल्क, सुतशीत, पांढर, की जो व्याधी प्रतिपक्षत्वात आहे, दोषाला समान आहे. अथवा केचन मकुष्ट तंडुलियादी संबंधिनो व्याधी प्रतिपक्षत्वात तथा वृक्षत्वात दोषा प्रतिपक्षा इति श्लेष्मणो अपिहितः. कळलं का? ते म्हणतात, काही जण म्हणतात केचन कह प्लस चन प्रत्यय लागला की काय होणार? केचन. के आहे ना, के म्हणजे काय? बहुवचन आहे. कहा कौके केचन. काही खूप लोक म्हणतायत. काय म्हणतात? मकुष्ट तंडुली आदी संबंधिनो. मकुष्ट म्हणजे आपली मटकी, तंडुले आदी ही जी काही गोष्टी आहेत काय आहेत? व्याधी प्रतिपक्षात तथा वृक्षत्वाद प्रतिपक्षा इति श्लेष्मणो इतः. या वृक्ष आहेत, आणि या वृक्ष गोष्टी असल्यामुळे त्या कफाचा पण क्षय करतात. कफाला पण विरोधी आहेत ऊर्ध्वरक्तपित्तामधल्या. आणि शिवाय तो व्याधी जो आहे रक्तपित्ताने होणारा जो व्याधी आहे, ते व्याधीचा पण प्रतिपक्ष करतात. कारण तो व्याधी स्निग्ध गुणाचा आहे, तो द्रव गुणाचा व्याधी आहे. रक्तद्रव आहे, तुमचं पित्तद्रव आहे, सरता आहे, आणि त्याच्या विरोधी हा जो वृक्ष गुण आहे तो इथं कामाला येतो असं ते म्हणतात. असे जी काही गोष्टी आहेत त्या दोन्ही आहेत, व्याधी प्रतिपक्षत्व आणि त्यांच्यात दोष प्रतिपक्षत्व, हे दोन्ही पक्षत्व आहे. तुम्हाला सांगितलं मी काल. लघुत्व, बहुत्व, याच्याने भाव संज्ञा प्रकट होते आणि तो शब्द नपुंसकलिंगी होतो. अपि शब्दात तिक्तादयो अपि जो शब्द आहे तो काय सांगतो? तिक्तादयो म्हणजे तिक्त रसादी जी गोष्टी आहेत, तिक्तादय, त्या गोष्टी तो सांगतो, ते रस तो सांगतो. विशुद्धो वात अद्य दूषिता श्लेष्मा यस्य सतस्य. विशुद्ध म्हणजे वाताने दूषित झालेला श्लेष्म, अशा पद्धतीने. वातात अद्य दूषिता श्लेष्म यस्य, तो जो श्लेष्म आहे तो. किंपु म्हणजे किं पुनः. तिक्त कषायाश्च ये स्वरस आदयाः ते अपि अस्य ऊर्ध्वगस्य रक्तपित्ताख्यस्य व्याधेरथवा तद्वतो नरस्य विशुद्ध श्लेष्मणो हिताः. की जे तिक्त कषाय रस आहेत ते काय आहेत? ऊर्ध्व रक्तपित्तामध्ये व्याधेर अथवा तद्वतो नरस्य, की ते हितकर आहेत या अर्थाने की ते कफ पण कमी करतात आणि व्याधीच्या पण विरोधी आहेत. म्हणजे रक्तपित्त जो व्याधी आहे त्याच्या विरुद्ध कडू आणि तुरट रस आहे असं ते म्हणतात. व्याधी प्रतिपक्षत्वात दोष प्रतिपक्षत्वात
हे निसर्गतः स्वभावात, आणि हे जे रस आहेत कुठले, कडू आणि तुरट, म्हणजे तिक्त आणि कषाय असे जे रस आहेत ते दोन्ही व्याधी प्रतिपक्षत्व आहे त्यांच्यामध्ये, आणि दोष प्रतिपक्षत्व आहे ऊर्ध्व रक्तपित्त जे आहे या हिशोबाने. आणि म्हणून ते निसर्गतः स्वभावतः ते जे दोन रस आहेत स्वभावतःच कफग्न आहेत, कफग्न आहेत आणि या व्याधीसाठी विरोधी आहे असं त्यांनी सांगितले. कुठले, कषाय आणि तुरट आणि कडू. आयुर्वेद रसायन. ऊर्ध्वगस्य साध्यत्वम ऊर्ध्वम साध्यमिति. ऊर्ध्वाचं आम्ही काय करतोय, साध्य सांगत आहोत आणि ऊर्ध्व हे साध्य आहे. कफजत्वम, विरेचत्वम, विरेचत्वम, शमन बाहुल्यम च साधत्वे हेतू. साधत्वाचे हेतू काय काय, की तो कफापासून आहे. विरेचन त्याला ट्रीटमेंट आहे. शमन बाहुल्य करता येतं, वेगवेगळ्या गोष्टींनी, वेगवेगळ्या सरसकल्प शतशित फांटादी अनेक गोष्टींनी त्याचं शमन करता येतं. शमन बाहुल्य त्यामध्ये आहे आणि अशा सर्व गोष्टींना ते काय आहे, साध्य, त्याचे हेतू जे आहेत ते साध्य आहेत. नंतर विरेच्यत्वम हेतुत्वे युक्तिमाह पित्तस्येति. पित्तम उत्पादकम, कफो अनुबंधी, पित्त उत्पादक आहे याच्यात आणि कफ अनुबंधी आहे आणि निर्वाहक आहे अशा पद्धतीने. बहुदोषत्वम दर्शयति कषाय इति. बहु औषध बहु औषधम दर्शयति कषाय. बहु औषध या शब्दाचा अर्थ की कषाय ज्या कल्पना आहेत त्या पद्धतीने तो घ्यायचा आहे असं ते सांगत आहे. आपण पुढच्या श्लोकाला आलो. श्लोका नंबर 11. श्लोक नंबर 11. अधो याप्यम बलात् यस्मात् प्रच्छर्दन साधनम अल्प औषधम च पित्तस्य वमनम न वरोषधम अनुबंधी चलो यच्च शांतये अपि न तस्य तत् कषायाश्च हितातस्य मधुरा एव केवलम. तर जे आता अधोगर रक्तपित्त मध्ये ते सांगतायत की चलात, चलात म्हणजे वात. तुम्हाला मी सांगितलं की वाताला शब्द आहे चल, चलात. चलापासून म्हणजे वातापासून यस्मात् प्रच्छर्दनम साध्यम, की ज्याच्यामध्ये छर्दन चिकित्सा द्यावी लागते अधोगर रक्तपित्तामध्ये. आणि तो छर्दनाने छर्दन हे त्याचं साधन आहे आणि त्यामुळे तो याप्य होतो. का ते पुढे पुढे सांगितले. अल्प औषधम, त्याच्यामध्ये औषध अल्प औषध आहेत रेडी. आणि पित्तासाठी वमन ही चिकित्सा नाही. पित्तस्य वमनम न वरौषधम, पित्तासाठी वमन हे वरौषध नाहीये. कफानुबंधी चलो यस्य, कफानुबंधी असल्यामुळे, सॉरी, अनुबंधी चलो यस्य, अनुबंधी काय आहे, चल म्हणजे वात असल्यामुळे, शांतये अपि न तस्य, त्यामुळे वमनाने त्याची काही शांती होत नाही. आणि कषायाश्च हितास्तस्य मधुरा एव केवलम, आणि ज्या कषाय कल्पना आहे त्याच्यामध्ये फक्त मधुर रस घ्यावा लागतो. मधुर रसाने त्याचं हे होतं आणि फक्त एकाच रसावर अवलंबून असल्यामुळे कठीण होऊन जातं सगळं. अर्थात कडू वापरलाच वात वाढणार, तुरट वापरलाच वात वाढणार, तिखट वापरला पित्त वाढणार आहे. अशा पद्धतीचं मधुर रस फक्त वापरावा लागतो. आणि म्हणून हे याप्य आहे. याप्य आहे, याती यस्य यम, याती यस्य याप्य. तर टीका वाचूया आपण सर्वांगी सुंदर. अधो याप्य, अधोग रक्तपित्त जे आहे ते याप्य आहे. याप्य आहे. अधोग रक्तपित्तम याप्यम. कस्मात, कशापासून, यस्मात चलात वातादिकात,
कशापासून आहे ते वाक्य? यस्मात याच्यापासून, वातादिकापासून, उत्पद्यते म्हणजे निर्माण होतं, इति अध्याहार अध्याहार्यम अध्याहार्यम म्हणजे वाताने त्याला पोषण होत असतं या रक्तपित्ताला, वातदोषाने, आणि म्हणून ते याप्य आहे. अध्याहार म्हणजे पोषण होण्याच्या अर्थाने उत्पद्यते. तत् च अधोग रक्तपित्तम प्रच्छर्दनम, वक्षर्दन म्हणजे उलटी, प्रच्छर्दन म्हणजे प्रकृष्टेन छर्दनम, प्रच्छर्दनम साधनम, की हे जे आहे अधोग रक्तपित्त ते प्रच्छर्दनाने साध्य होतं. त्याचं साधन काय आहे? प्रच्छर्दन, जे उलटी करणे. प्रच्छर्दनम एतस्य अर्थः किं? वमनम. साधनम चिकित्सितम, तस्य तदेव, तस्य तद एवं. तथा अल्प औषधम चिकित्सितम, ही कमी औषध लागत आहे चिकित्सेसाठी. यस्य तद औषधम न ऊर्ध्वग रक्तपित्त वत, ऊर्ध्वग रक्तपित्तासारखी नाही. बहु औषधम, ऊर्ध्वग रक्तपित्तामध्ये जशी खूप औषध लागू शकतात, म्हणजे मिळू शकतात, अवेलेबल होऊ शकतात, योजना करू शकतो, त्याप्रमाणे तद्वत, तद्वत की अत्र नास्ति, त्याच्यासारखं इथे नाही आहे. न ऊर्ध्वग रक्तपित्तवत बहु औषधम. कथम, कशा प्रकारे? इति आह, आता मी सांगत आहोत. यस्मादया हा रोग, हा प्रधान, हा जो रोग आहे झालेला आहे तो पित्त प्रधानापासून झालेला आहे. पित्तेचे वमनम न वर औषधम, पित्तासाठी वमन हे वर औषध नाही आहे, श्रेष्ठ औषध नाही आहे, श्रेष्ठ औषधम न भवती. कफे ही वमनम प्रधानोक्तम, कफामध्ये वमन प्रधान सांगितलेलं आहे. अल्पौषधत्वे द्वितीय महा, द्वितीय कारण आहे की अल्प औषध आहे. कषाय चेती, कषाय आधी ज्या कल्पना अल्प औषध आहे. खूप कल्पना आपण वापरू शकत नाही, खूप औषध आपण वापरू शकत नाही, खूप रस आपण वापरू शकत नाही. पिता पथ्या न तिक्ता म्हणजे कषायाश्च, कषायाची रस वापरू शकत नाही, कारण तेषाम वात प्रकोप कारणत्वात, की त्या कषायाची रस आपण वापरले, कडू रस वापरले, तुरट रस वापरले की वात प्रकोप होतो. आणि हा तर दोष जो आहे तो वात अध्याहरणेनं झालेला आहे. वाताने त्याला सप्लाय केलेला आहे, वाताने तो दोष वाढलेला आहे, वाताने अधोग रक्तपित्त वाढलेला आहे. जरी ते पित्तानुबंधी असलं तरी, वात प्रधान, पित्त प्रधान जरी असलं तरी त्याला कारकत्व हे वाताचं आहे, आणि वाताचं कारकत्व असल्यामुळे तुम्ही कषाय रस, कडू रस हे वापरू शकत नाहीये, असं ते सांगत आहेत. तथा कफे वमनम प्रधान उत्तम, कफामध्ये काय सांगितलंय? वमन प्रधान सांगितलेलं आहे. उत्तम आहे ना, मी तुम्हाला सांगितलं कथ प्रत्यय उत्तम, प्रत्यय आहे उक्त, म्हणजे ज्याला वद धातू म्हणतात, आणि त्याला कथ प्रत्यय लागतो. उक्त म्हणजे पूर्वी सांगितलेलं आहे अशा अर्थे नपुंसकलिंगी. त्यापत्यानं तिक्ता कशा झाला. तथा अस्य चलो वायू, अस्य चलो म्हणजे कोण? वायू. यो अनुबंधी अनुबलत्वेन स्थिता, जो अनुबंधी आहे आणि अनुबलत्वेन स्थित आहे, जो थोड्याशा बलाने तिथं स्थित आहे. भले तो पित्त प्रधान नसेल, याच्यामध्ये त्याचं प्राधान्यत्व नसेल, पण त्याचं अनुबल म्हणजे त्याच्या मागून जाणं, अनुवदती म्हणजे त्याच्या मागून जाणं. असं अनुबल म्हणजे त्याच्या मागचं बल आहे, पित्ताच्या मागचं जे बल आहे ते वाताचं आहे. स्थित हे पण आहे की त्याचं बल आहे. तस्यापि वायोर्न तत्वमनम, म्हणून वातासाठी वमन चिकित्सा नाही आहे. शांत्यर्थम, वाताच्या शांतीसाठी वमन चिकित्सा आपण देऊ शकत नाही. वमनाने परत वात प्रकोप होणार आणि परत व्याधी हे होणार, म्हणून हा व्याधी जो आहे तो याप्य आहे. आयुर्वेद रसायन अधोगस्य याप्यत्वम आह, अधोग रक्तपित्ताचं आम्ही काय सांगतोय? याप्यत्वम सांगतोय. त्याचा जो याप्य भाव आहे तो सांगत आहे, सांगितलेला आहे. अशा पद्धती. आता आपण आलोय आहोत 13व्या श्लोकाला. 3रा अध्याय 13वा श्लोका. कफमारुत संसृष्टम साध्यम
उभय आयनम. मी संदेश संदेश सगळ्या सोडूनच बोलतोय, म्हणजे सगळे तोडून तोडूनच सांगतोय, तुम्हाला शब्द कळतील. कफम कफमारुत संस्पृष्टम असाध्यम उभयम उभय आयनम अशक्य प्रातिलोम्य. अशक्य प्रतिलोम्य नाही, प्रातिलोम्य. प्रातिलोम्य कधी होतो? आता ज्यावेळी सांगतो तुम्हाला की धातूंना उपसर्ग लागलेला जो धातू आहे त्याला जर पुढे अ लागलं, म्हणजे तो जर भूतकाळात गेला तर तो अचा प्रला आ होतो. च्या आधी अ नाही ना लागू शकत, म्हणून तो प्रातिलोम्य. म्हणजे प्रतिलोम झालेला असा, असं त्याचा अर्थ होतो. अशक्य प्रातिलोम्यत्वाद भावात औषधस्य च नहि संशोधनम किंचित यस्य अस्य यस्य प्रतिलोमम शोधनम प्रतिलोमम च रक्तपित्ते विषज्जितम एवं उपशयो शमनम सर्वशो न अस्य विद्यते संसृष्टेषु हि दोषेषु सर्वजित शमनम तम. हा संसृष्ट आहे आणि हा संसृष्ट असल्यामुळे हा साध्य आहे. तिन्ही दोषांनी हा संसृष्ट असल्यामुळे हा काय आहे? असाध्य आहे. आणि जर चिकित्सा द्यायची झाली अशक्यम प्रातिलोम्यम त्वात, की आपल्याला प्रतिलोमाची ट्रीटमेंट द्यावी लागते, आणि प्रतिलोमाची ट्रीटमेंट दिली तरी हा असाध्य होणार आहे, कारण दोष दोन्ही मार्गाने बाहेर येत आहेत, उभय मार्गाने. त्यामुळे त्याला संशोधन, कुठली ट्रीटमेंट संशोधनाची आपण देऊ शकत नाही. संशोधनामध्ये प्रतिलोम होतं इथे आपण करू शकत नाही, कारण काही दोष ऊर्ध्व मार्गाने आहेत, काही बाहेरच्या मार्गाने, काही प्रतिलोम तिर्यक मार्गाने. आणि एवं उपशयो शमनम सर्वशो न असे विद्यात. आणि अशा पद्धतीचा असा कुठला उपशय, कुठला असा मार्ग मिळणार की जो ऊर्ध्वपण रक्तपित्त साध्य करेल एकाच वेळी, अधोपण एकाच वेळी साध्य करेल, आणि तिर्यक झालेला पण साध्य करेल, असा कुठलाही आपल्याला शमन उपशय शमन चिकित्साक्रम नाही आपल्याकडे. शोधन नाही आहे, शमन नाही, दोन्ही नाही. संसृष्टेषु हि दोषेषु सर्वजित शमनमितम्. अशा संसृष्ट झालेल्या दोषांना जिंकण्यासाठी असा कुठलाही हितकर असा उपक्रम न विद्यात, न असे विद्यात. ठीक आहे. उभय आयनम. आयन म्हणजे मार्ग. मार्ग द्वय प्रपन्नम, दोन्ही मार्गातून आलेलं. कफमारुत संसृष्टम असाध्यम. कफमारुताने संसृष्ट जे झालेलं आहे ते काय आहे? असाध्यम. पित्तकाने घेतलं कारण तो पित्ताचा व्याधी आहे ना, रक्तपित्त शब्द सांगतोय, हे कफमारुताने संसृष्ट झाले अशा पद्धतीचं. साधयितुम अशक्यम. ही साध्य करायला तो काय आहे? अशक्य आहे. हा तुमन प्रत्यय लागतो. तुमन साधयितुम. तो मी कर्तृप्रत्यय जे सांगितले धातूंना लागतात, त्याच्यात कत झालं, कतवत झालं नाही, तुमन प्रत्यय. तुमन प्रत्यय कधी लागतो? ज्यावेळी दोन क्रिया एकत्र सांगायच्या असतात त्यावेळी तुमन प्रत्यय लागतो. अहम पाठितुम बोधयामी. मी वाचून तुम्हाला शिकवतोय. मला दोन वाक्य करायचे, मला वाचायचंय आणि शिकवायचंय. मग अहम पाठितुम भवंतम बोधयामी. मी तुम्हाला वाचून तुम्हाला मी शिकवतोय. अशा दोन वाक्य जोडण्यासाठी हा वापरू शकतो. अहम अत्र उपविश्य पठामी. मी तो बसून उपविश्य उपसर्गाला वेगळा लागतो, पण तरी पण आपण त्याच्यातच येतो. किंवा अहम तत्र गंतुम तत्कार्यम करोमी. तिथे मी गेल्यानंतर ते कार्य मी ते करेन, असा तुमन प्रत्यय लागतो. तुमन प्रत्यय दोन वाक्यांना जोडतो, या कंटिन्युटी ठेवतो दोन्ही वाक्यांची. ठीक आहे. तर हा साध्य करायला अशक्य आहे. साधयितुम अशक्य. हा बर, पुढे. आणि हाच प्रत्यय तुम्हाला अर्थामध्ये करता येतो. साधयत्यार्थ हा साधनासाठी, साध्यतेसाठी हा अशक्य आहे. अशा अशा असाध्यत्वे हेतू द्वयम आह. असाध्याचे जे हेतू आहेत ते दोन आहेत आम्ही सांगत आहोत. दोन हेतू आम्ही सांगत आहोत. द्वयम आह.
अशक्य प्रातिलोम्य लोम्यत्वाद इत्यादी, की जे प्रातिलोम्य हा जो विषय आहे, प्रतिलोम करणं जे विषय आहे संशोधनाने, तो एक विषय, सॉरी दोन विषय, असे दोन विषय आहेत, एक प्रातिलोम्यादी आणि दुसरा की औषधाचा विषय येतो, दोषांचा विषय येतो संस्पृष्ट. अनुलोम विपरीत प्रतिलोम, अनुलोमाच्या विपरीत आहे प्रतिलोम. तस्य भावा प्रतिलोम्य, तो भाव जो आहे तुम्हाला मी सांगितलं भाववाचक शब्द, हा, तर प्रतिलोम्यम त्याचा जो भाव आहे तो प्रतिलोम्यम हा येतो आणि भाव हा नपुंसकलिंग मध्ये येतो. अशक्यम कर्तुम शक्यः प्रातिलोम्यम यस्य रक्तस्य तद अशक्यम प्रातिलोम्यम. हे या रक्ताचं शोधन करणं, अनुलोमन करणं हा इथे हे अशक्य ठरतं आणि ते आम्ही सांगत आहोत अशक्य ठरतं प्रातिलोम्य करण, प्रतिलोमन करण. तस्य भाव अशक्य प्रातिलोम्यत्व, तो जो भाव आहे त्याला आम्ही अशक्य प्रातिलोम्य भाव म्हटलं आहे. उभय रक्तपित्त मध्ये का असाध्य आहे त्याला म्हणायचं, तुम्हाला एकदम चांगल्या भाषेत हे करायचं, वायवाला विचारलं त्याला म्हणायचं, तिथं म्हणायचं तिथे काय आहे, अशक्य प्रातिलोम्यत्व भाव आहे म्हणायचं. अशक्य प्रातिलोम्यत्व भाव, तिथे प्रातिलोम्य आपण करण्यासाठी अशक्य आहे, ते साधितून अशक्य आहे, ते शक्य नाहीये. तस्मात उभय आयनम रक्तपित्तम साध्यम, दोन्ही मध्ये रक्तपित्त जे आहे असाध्य आहे, दोन्ही भागांमध्ये रक्तपित्त येणार ते असाध्य आहे. अभावात औषधस्य, औषधांचाही अभाव आहे, तर काय औषध देणार तुम्ही. एतत् औषध संपद्यते तैहि तत्साध्यम, जर औषध देता येत असती तर ते साध्य झालं असतं, देता येत नाही त्यामध्ये असाध्य आहे. पुढचा पाहिजे ननु कथम एवं उच्यते, ननु नो डाऊट, पण हे कसं, कशा पद्धतीने तुम्ही बोलत आहात, कथम कशा पद्धतीने, एवं हे उच्यते बोलत आहात, बोलतोयस हा अशा पद्धतीने, त्या आचार्यांना विचारताय. तर इति आह उच्यते, कशा पद्धतीने बोललं जातंय असं पद्धतीने, इति आह न नाही इत्यादी, यस्मात त्याच्यापासून, तदस्य संशोधनम प्रतिलोमगम न किंचित तद असती, की ज्याच्या पासून संशोधन प्रतिलोमन केलं जात नाही, किंचित म्हणजे काहीच अजिबात मिळत नाही करायला. यत तद प्रतिलोमगम संशोधन तद रक्तपित्ते विषज्जितम, रक्तपित्तामध्ये प्रतिलोमन संशोधन करणं, प्रतिलोम असलेलं संशोधन करणं हे काय आहे, विषज्जित आहे, त्याच्यापासून व्याधीला आपण जिंकू शकतो. तथा भूतम औषधम न संभवती यत अत्र संशमनार्थम दीयते. आणि ह्या अशा भूतमो म्हणजे पृथ्वी तलावर असं कुठलंच औषध नाही जे दोन्ही कार्य करेल एकाच वेळी, ते सांगत आहे. त्यामुळे त्याचं औषध संशोधन किंवा संशमनार्थ आपण तसं औषध देऊ शकत नाही. न संभवती यत अत्र संशमार्थम दीयते. यद अधो मार्ग उपेक्षया दीयते तद अनीयम तदानीयम ऊर्ध्वमार्ग भाग प्रवृत्तम रक्तम प्रवृत्तम संपद्यते. ही अधोमार्गाची उपेक्षा करून जर आपण ऊर्ध्वमार्गाला अपेक्षा जर आपण अधोमार्गाचा विचार करून औषध दिली म्हणजे औषध जर दिली तर काय होतं, तर काय होईल,
ऊर्ध्व रक्तपित्त वाढेल. अधो मार्गाचा विचार करून औषध दिली तर ऊर्ध्व मार्गाचं रक्तपित्त वाढेल. अथो ऊर्ध्व मार्ग अपेक्षया विरेचनम उपयुज्यम. तर वरच्या मार्गाचा विचार करून आपण जर विरेचन दिलं तदा अधो मार्गम रक्तपित्तम वर्धते. त्याच्याने अधो मार्गाचं रक्तपित्त वाढेल. एवं अस्य प्रतिलोमगम औषधम शोधनम न संभवती. आणि म्हणून एवं अस्य म्हणून इथे प्रतिलोमनासाठी औषध शोधन शक्य नाही आहे. न संभवती शक्य नाही आहे. तस्मात औषधस्य अभाव. त्यामुळे तिथे औषधांचा अभाव आहे. विषक्जितम इति विषक शब्दात हा विषक्जित शब्द जो आहे, विषक्जित शब्द तो कसा बनलाय, तो विषक शब्दापासून बनलेला आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. कंडवादी यगंतादिष्टा इट हा प्रत्यय लागून इट प्रत्यय लागतो त्याला. कंडवादी अगंतव्य हे सूत्र आहे, यानुसार त्याला इट प्रत्यय लागून तो विषक्जितम इति असा शब्द बनतो. पाणिनीय सूत्र आहे. स्वभावाच्य अयम भेषज वाची. याचा स्वभाव हा भेषज आहे. भेषज आहे शब्दाचा. शब्द कसा बनलाय ते त्यांनी सांगितले. ननु नो डाऊट उभय अयनस्य रक्तपित्तस्य संशोधन रूप औषधम मा भवतु. की उभय रक्तपित्तामध्ये संशोध औषध मिळत नाही. मा भवतु नसत. शमन रूपम तत् शमन रूपम तु औषधस्य शमाय भविष्य इति अभाव औषधस्य च इति उक्तम उदितम इति शंकाः. शमन रूपाचं तू औषधाचं शमाय शमन करण्यासाठी भविष्यती अभाव औषधस्य च इति उक्तम उदितम इति शंकाः एवं इति इत्यादी यथा शोधनम. त्यांनी सांगितले की जर शमन रूपी औषध आपल्याला जर नाही आहे तर आपण काय करू शकतो, औषधाचाच अभाव निर्माण करू शकतो. औषधच द्यायचं नाही. आणि मग औषध नाही दिले तर चिकित्सा होणार ती, कारण औषधच नाही दिले की ते सगळ्यावर काम करणार. पण तरी रोग हा वाढणार ते असाध्यच आहे. शेवटी काय एकूण गणित तेच आहे असं त्यांनी सांगितलंय. असं सांगितलेलं आहे. यथा शोधनम अस्य जे उभय आनस्य शमनाय न संभवती तथा शमनमपि यद औषधम तद अपि एतस्य शमनम न संभवती. शमन औषध नाहीत म्हणून शमन होऊ शकत नाही. तेच रिपीट झालं. कुठो हेतू, कुठून आहेत हेतू, किती आहेत हेतू कुठल्या हेतूंपासून अशा पद्धतीने किती आता मी सांगतोय. संसृष्टेषु इत्यादी संसृष्ट झालेल्या इत्यादी हेतूंपासून हे सगळं घडतं. ही यस्मात यापासून संसृष्टेषु त्रिषु दोषेषु संसृष्ट झालेल्या सगळ्यांमध्ये तिन्ही दोषांमध्ये यत् सर्वजित शमनम तद्धितम की त्या सर्वांमध्ये शमन औषध तद्धितम देतात. तद्धितम दिलं जातं. सर्वांचं जित म्हणजे सर्वांचा नाश करण्यासाठी. पण तच्च संतर्पणा अपतर्पण रूपत्वाद्विधम. मग ती शमन औषध दोन प्रकारची आहेत की संतर्पण आणि अपतर्पण. अपतर्पण रूपी अशा दोन प्रकारची शमन औषध आहेत आणि त्या आपण संसृष्टेषु त्रिषु दोषेषु मध्ये ती वापरू शकतो. तत्र यदि संतर्पणम ब्रूहणम शमनम अधोमार्ग प्रवृत्त रक्तपित्त दोषा अपेक्षा जर आपण संतर्पण दिलं मारुत शांत्यार्थम उपयुज्यते. मारुत म्हणजे वाताच्या शांतीसाठी आपण जर संतर्पण दिलं, ब्रूहण दिलं, शमनार्थम अधोग भागामध्ये अधोग रक्तपित्तामध्ये जर त्याचा विचार करून जर आपण काय दिलं, ब्रूहण दिलं तर काय होईल, तदा तत् शांती कुर्वतो, त्याची शांती होईल. कुर्वतो रक्तपित्त विकार करणस्य श्लेष्मणो वृद्धय संपाद्यते.
त्या रक्तपित्त विकारामध्ये जो श्लेष्मानुबंधपणा आहे त्या श्लेष्माची वृद्धी होईल आणि परत रक्तपित्त वाढेल असं ते सांगत आहेत. त्यामुळे आपण संतर्पण आणि भ्रूण पण देऊ शकत नाही. अर्थात अथा अपतर्पणम ऊर्ध्वभागम प्रवृत्त दोषा अपेक्षा की अथा म्हणून जर आपण अपतर्पण ऊर्ध्वभागातील ऊर्ध्वभागातून प्रवृत्त होणाऱ्या दोषांसाठी जर दिलं कफशांत्यार्थम कफाची शांती करण्यासाठी उपयुज्यते योजना केली तदानीम तर काय होईल तस्य शांती पूर्वतो त्याची शांती करताना पूर्वतो अधोघ रक्तपित्तस्य कारण अधोघ रक्तपित्ताचं जे कारण आहे वायू प्रकोपयेत वायूचा प्रकोप होईल. त्यामुळे आपण अपदर्पणही योजू शकत नाही. चिकित्सेचे जे दोन भाग आहेत संतर्पण आणि अपदर्पण त्याच्या दोन्ही भागाने आपण वापर करू शकत नाही. न उभयात्मकम एकम उभयात्मक असं काहीच नाही. नृसिंह रूपवत शमनम अस्ति यत् प्रयोजितम उभय आयनस्य शमनाय असू शकत नाही. काय असू शकत नाही की दोन्ही मार्गावर काम करणार नृसिंह कसा होता जो ह्याचा अवतार होता कोणाचा विष्णूचा अवतार चौथा अवतार विष्णूचा आहे ना आणि त्याने ह्याला मारलेलं कोणाला हिरण्यकश्यपूला. तर त्या नृसिंहवत म्हणजे नृसिंह कसा होता तो माणूस पण नव्हता देव पण नव्हता असा होता ना. तर तसं कुठलं औषध करू शकत नाही की जे संतर्पण पण करेल भ्रूण पण करेल संतर्पण करेल अपदर्पण पण करेल उभय पण मार्ग कमी करेल अधोग पण मार्गात रक्तपित्त कमी असं नृसिंहवत असं कुठलंच औषध नाहीये. तस्वात उभयम असाध्यम उभय आयनम असाध्यम उभय मार्गातून येणार जे आहे ते असाध्य आहे. ऊर्ध्व अधोस्य असाध्यत्वम कफमारुत संस्पृष्टमिती की ऊर्ध्व आणि अधोग मार्गाचं जे आहे ते असाध्य आहे असे ते सांगत आहेत कारण ते कफमारुत संस्पृष्टमिती आहे. ठीक आहे आज इथपर्यंत भास आहे. उद्या पुढचं अजून एक दोन ह्याच्यामध्ये 2 का 3 किती मध्ये होईल 2 ह्याच्यामध्ये आपला रक्तपित्त संपेल. धन्यवाद. आपण लवकर 10 मिनिटं आधी जॉईन करतोय आणि जे लवकर पूर्वीपासून येत होते लगेच लिंक टाकल्या त्यांना 10 मिनिटं 15 मिनिटं थांबावं लागायचं सगळ्यांचं जॉईनिंग होईपर्यंत आणि मग त्यांचा तेवढा वेळ जायचा जातोच की 10 मिनिटं. तर त्या 10 मिनिटात आपण व्याकरणाचा एक पार्ट जसे शिकणार आहोत. ज्यांना ते शिकायचे त्यांनी लवकर जॉईन व्हा. लवकर जॉईन झाला तर तुम्हाला तो पण पार्ट मिळेल आणि जे लवकर जॉईन होईल त्यांना फायदा पण होईल. अशा पद्धतीने आपण 10 मिनिटं आधी न शांत न बसता काहीतरी ज्ञानार्जन करायचं. त्याचं इथपर्यंत आपण थांबूया. धन्यवाद.